लाडक्या बहिणींनो, तुम्ही सगळ्या खूप उत्साही असाल, कारण आता तुमच्या प्रतीक्षेचा काळ अखेर संपला आहे. उद्यापासून म्हणजेच 13 फेब्रुवारी 2026 पासून ते 17 फेब्रुवारी 2026 पर्यंत महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता हा महाराष्ट्र सरकारकडून वितरित होणार आहे. यासाठी एक सविस्तर वेळापत्रक म्हणजेच टाइम टेबल देखील जाहीर करण्यात आले आहे. आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत की कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणत्या दिवशी पैसे जमा होणार आहेत. चला तर मग सुरुवात करूया आणि या योजनेच्या प्रत्येक तपशिलाबाबत जाणून घेऊया, जेणेकरून तुम्हाला सर्व नीट समजेल आणि तुम्ही तुमच्या हक्काच्या पैशांबाबत जागरूक राहाल. लाडकी बहिणींनो, गेल्या काही दिवसांपासून आपण सगळे जानेवारी महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत होतो. सर्वजण विचार करत होते की हप्ता आज येईल, उद्या येईल, परंतु अखेर ती वेळ आता आलेली आहे. उद्यापासून तुमच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. तसा बहिणींच्या मोबाईलवर SMS देखील येणार आहे, ज्यामध्ये तुमचे जानेवारी महिन्याचे पैसे जमा झाल्याची माहिती असेल. तसेच अजून एक महत्त्वाची अपडेट म्हणजे ज्या बहिणींना KYCचा प्रॉब्लेममुळे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे हप्ते मिळाले नाहीत, आता त्यांना देखील आता या ठिकाणी जानेवारी महिन्याच्या हप्त्यासोबत त्यांचे मागचे राहिलेले रखडलेले हप्ते देखील त्यांना मिळणार आहेत. कारण की आता शासनाकडून KYC चुकलेल्या बहिणींसाठी पुन्हा एकदा या ठिकाणी संधी देण्यात आलेली आहे आणि त्यांना 31 मार्चपर्यंत पुन्हा या ठिकाणी KYC दुरुस्ती करण्यासाठी संधीही देण्यात आलेली आहे. त्यामुळे आता तुमचे राहिलेले आणि रखडलेले जे काही हप्ते आहेत ते देखील आता तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत. तसेच ज्या बहिणींना रेग्युलर हप्ते मिळालेले आहेत त्यांना आता जानेवारीचा हप्ता हा उद्यापासून मिळणार आहे. ज्यांच्या खात्यात उद्या पैसे जमा होणार नाहीत त्यांनी थोडं थांबावं, कारण की ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने होत आहे. पण एक गोष्ट नक्की आहे की तुमच्यासाठी ही या क्षणाची सर्वात मोठी खुशखबर आहे, कारण की आता तुम्हाला या ठिकाणी तुमची प्रतीक्षाही संपलेली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणारे 1500 रुपये आता तुम्हाला उद्यापासून सुरू होणार आहेत. सर्वप्रथम 13 फेब्रुवारी म्हणजे शुक्रवार या दिवसापासून सुरुवात करूया. म्हणजे या दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होतील याबाबत आधी जाणून घेऊया. तर बघा मित्रांनो, 13 फेब्रुवारी म्हणजे शुक्रवारी या दिवशी सिंधुदुर्ग, गडचिरोली, हिंगोली, वाशिम, भंडारा, वर्धा आणि गोंदिया या 7 जिल्ह्यांमधील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा होतील. या जिल्ह्यांमधील सर्व लाडक्या बहिणींनी उद्या आपल्या बँकेत जाऊन चौकशी करावी, किंवा जर तुम्हाला बँकेत जायचं नसेल तर तुम्ही घरी बसून देखील तुमचं फोनपे, गुगल पे वापरून किंवा इतर डिजिटल पेमेंट वापरून तुमच्या खात्याचा बॅलन्स तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. त्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही घरी बसूनच तुमच्या बॅलन्स या ठिकाणी चेक करू शकता आणि तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे उद्या तुमच्या खात्यात जमा झाले की नाही हे देखील तुम्ही जाणून घेऊ शकता. कारण आता ही सुविधा आता इतकी सोपी झाली आहे की तुम्हाला काही मिनिटातच कळेल की तुमच्या खात्यात पैसे जमा झाले की नाही. तर या 7 जिल्ह्यांमधील बहिणींनो, उद्या तुम्ही तुमच्या खात्याची तपासणी करा आणि पैसे आले की नाही हे नक्की पहा. आता पुढे जाऊया, म्हणजेच 14 फेब्रुवारी. 14 फेब्रुवारी म्हणजे शनिवार या दिवशी कोणत्या जिल्ह्यामधील महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत हे जाणून घेऊया. तर बघा, 14 फेब्रुवारी रोजी रत्नागिरी, नंदुरबार, उस्मानाबाद, अकोला, परभणी, जालना आणि धुळे या 7 जिल्ह्यांमधील लाभार्थी महिलांना पैसे हे जमा होणार आहेत. त्यांनी देखील 14 फेब्रुवारी रोजी त्यांचे बँक खाते हे तपासून पाहावे. या 7ही जिल्ह्यातील महिलांनी लक्षात ठेवा की तुमच्या खात्यात 1500 रुपये जमा होणार आहेत. आता इथे एक गोष्ट स्पष्ट करायला हवी. बऱ्याच बहिणींना आता असे वाटत आहे की या योजनेअंतर्गत 2100 रुपये मिळतील. पण माझ्या प्रिय बहिणींनो, सरकारने अजूनही 2100 रुपयाबाबत शासकीय आदेश म्हणजे GR काढलेला नाही. महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री आदित्यताई तटकरे यांनी अजून 2100 रुपयांचा अजून कोणत्याही प्रकारचा GR या ठिकाणी काढलेला नाहीये. त्यामुळे सध्या तरी तुमच्या खात्यात 1500 रुपये जमा होणार आहेत. आणि ज्या बहिणींचे मागचे 2 महिन्याचे हप्ते रखडलेले आहेत, म्हणजेच नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे हप्ते त्यांना त्यांच्या KYC चुकल्यामुळे मिळालेले नाही आहेत, तर अशा बहिणींना या ठिकाणी जानेवारी महिन्याचे 1500 रुपये आणि तुमचे मागचे राहिलेले दोन्ही महिन्यांचे 1500 रुपये असे तुम्हाला या ठिकाणी 4500 रुपये जमा होतील. परंतु ज्या बहिणींना मागचे हप्ते मिळाले असतील त्यांच्या खात्यात मात्र या ठिकाणी फक्त 1500 रुपये जमा होतील. आता पुढे जाऊया, म्हणजेच 15 फेब्रुवारी. तर मित्रांनो, 15 फेब्रुवारीला या ठिकाणी रविवार आहे आणि तो सुट्टीचा वार असतो. त्यामुळे बँकांना देखील सुट्टी असते. म्हणून या दिवशी तुमच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत. परंतु काळजी करू नका, कारण की सोमवारी लगेच म्हणजे 16 फेब्रुवारी या दिवशी देखील चंद्रपूर, लातूर, बीड, बुलढाणा, रायगड, यवतमाळ आणि सांगली या 7ही जिल्ह्यांमधील लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे हे मिळणार आहेत. आता एक गोष्ट लक्षात घ्या, सरकारने जिल्ह्यांची यादी तयार करताना एक विशिष्ट क्रम लावलेला आहे. म्हणजेच कमी लोकसंख्येच्या जिल्ह्यांपासून ते जास्त लोकसंख्येच्या जिल्ह्यांपर्यंत म्हणजे चढत्या क्रमाने ही यादी बनवलेली आहे. याचा अर्थ सरकारने याची व्यवस्थित योजना आखली आहे, जेणेकरून सर्व जिल्ह्यातील लाभार्थ्यांना व्यवस्थित आणि वेळेवरती पैसे मिळतील. तर शनिवार म्हणजे 16 फेब्रुवारीला या 7ही जिल्ह्यांमधील बहिणींना आपल्या खात्याची तपासणी करून घ्यायची आहे. त्याचबरोबर आता पुढे जाऊया, म्हणजे 17 फेब्रुवारी या दिवशी जळगाव, सोलापूर, अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर, नागपूर, नाशिक, मुंबई उपनगर,
पुणे आणि ठाणे या 8 जिल्ह्यांमधील लाभार्थ्यांना पैसे मिळणार आहेत. या 8ही जिल्ह्यातील लाभार्थी महिलांनी आपल्या खात्याची तपासणी करून घ्यावी. या 8ही जिल्ह्यातील लाभार्थ्यांना पैसे मिळणार आहेत आणि जर पैसे जमा झाले नसतील तर घाबरून जाऊ नका, कारण काही तांत्रिक अडचणी किंवा इतर कारणांमुळे काही वेळेस पैसे जमा होण्यास थोडाफार अडथळा येऊ शकतो, थोडा वेळ लागू शकतो. त्यामुळे कुठल्याही प्रकारची काळजी करू नका. जर तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असाल तर 100% तुमच्या खात्यात देखील पैसे हे जमा होतील. आता आणखी एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या महिला शेतकरी आहेत आणि ज्या महिलांना PM किसान सन्मान निधी योजनेचे दरवर्षी 6,000 रुपये मिळतात आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत देखील त्यांना दरवर्षी 6,000 रुपये मिळतात, म्हणजे एकूण 12,000 रुपये तुम्हाला या ठिकाणी वर्षाला मिळतात. अशा महिलांना या योजनेअंतर्गत म्हणजेच लाडकी बहीण योजनेअंतर्गत फक्त 500 रुपये मिळणार आहेत. याचे कारण म्हणजे त्यांच्यासाठी सरकारने वेगळी तरतूद केलेली आहे, कारण की त्यांना जमिनीवरती आधीच त्यांना 12,000 रुपये वर्षाला मिळत आहेत. त्यामुळे आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत त्यांना फक्त 500 रुपये हे मिळणार आहेत. त्याचप्रमाणे ज्या महिला विधवा किंवा निराधार आहेत, ज्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ घेतात, त्यांना सध्या या योजनेअंतर्गत एकही रुपया मिळणार नाही. पण जेव्हा ही योजना 1500 रुपयावरून 2100 रुपयापर्यंत वाढवली जाईल तेव्हा मात्र या महिलांना 1500 रुपयांपुढचे 600 रुपये मिळू शकतील. याबाबत सरकार लवकरच निर्णय घेईल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे कुठल्याही बहिणीने या ठिकाणी गोंधळून जाऊ नये, कारण की ज्या महिला आधीच इतर योजनेचे लाभार्थी असतील त्यांना या ठिकाणी तडजोड ही करावी लागणार आहे. त्याचप्रमाणे अजून एक या ठिकाणी दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता जरा योजनेच्या सुरुवातीबद्दल बोलूया. ही योजना मागच्या वर्षी सुरू झाली आणि तेव्हापासून बऱ्याच महिला आणि मुलींनी याचा लाभ घेतला आहे. विशेषतः ज्या मुलींचे वय 21 वर्षे पूर्ण झाले आहे त्यांच्यासाठी आता एक चांगली बातमी आहे. महिला आणि बाल कल्याण विभागाने असा निर्णय घेतलेला आहे की अशा मुलींसाठी म्हणजे ज्यांचे वय आता या ठिकाणी 21 वर्षे पूर्ण होत आहेत अशा मुलींसाठी नवीन पोर्टल या ठिकाणी सुरू केले जाणार आहे आणि ज्या या योजनेसाठी पात्र बसतील अशा बहिणी आता या ठिकाणी आपला अर्ज हा भरू शकतील. हे पोर्टल येत्या काही दिवसांमध्येच सुरू केले जाणार आहे. या पोर्टलवरती तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता. त्यामुळे ज्या बहिणींचे वय आता या ठिकाणी 21 वर्षे पूर्ण झालेले आहे ते आता या योजनेसाठी पात्र आहेत आणि त्यांच्यासाठी देखील आता या योजनेमध्ये फॉर्म भरण्याची तरतूद शासनाकडून केली जाणार आहे. लवकरच त्यांच्यासाठी देखील या ठिकाणी एक नवीन पोर्टल सुरू केले जाईल आणि तुम्ही या योजनेअंतर्गत नवीन तुमचा फॉर्म या ठिकाणी भरू शकता. त्याचप्रमाणे ज्या बहिणींची आधी EKYC चुकली होती आता त्यांनी देखील लवकरात लवकर आपली EKYC दुरुस्त करून घ्यायची आहे, जेणेकरून या ठिकाणी येणारे पुढचे लाभ जे काही आहेत ते तुम्हाला या ठिकाणी नियमितपणे मिळू शकतील. कारण की आता या ठिकाणी शासनाकडून ज्या महिलांची आधी EKYC चुकली होती आणि त्या चुकीमुळे त्यांना या ठिकाणी हप्ते बंद झाले होते, आता त्यांच्यासाठी 31 मार्चपर्यंत पुन्हा EKYC करण्याची संधी या ठिकाणी दिलेली आहे. म्हणजेच त्यांना त्यांची EKYC जी काही चुकली होती ती आता दुरुस्त करण्यासाठी संधी देण्यात आलेली आहे. तर ज्या बहिणींना आता लाभ बंद झाला होता तर अशा बहिणींनी त्यांची EKYC लवकरात लवकर दुरुस्त करून घ्यायची आहे, जेणेकरून पुढचे येणारे हप्ते तुम्हाला नियमितपणे हे मिळू शकतील. तर अशा पद्धतीने मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलो होतो. माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांमध्ये तुमच्या मैत्रिणींमध्ये सुद्धा जास्तीत जास्त शेअर करा. तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.